नमस्कार सर, पहिला प्रश्न अर्थातच हा आहे की 40व्या दिवशी अखेर युद्धबंदी घोषित करण्यात आली आहे, ती सुद्धा 2 आठवड्यांची. या 2 आठवड्यांमध्ये अमेरिकेला आणि इराणला नेमकं काय साध्य करावं लागेल? अशी स्थिती झाली होती की दोघांनाही हे युद्ध पेलवत नव्हतं. अमेरिका ज्या उद्देशाने पुढे निघाला होता आणि युद्ध सुरू केलं होतं, त्यांना वाटलं होतं की हे युद्ध 10 किंवा मॅक्सिमम एका फोर्टनाईटमध्ये संपवतील. पण त्यांनी पाहिलंय की जे चिवट इराण राष्ट्र आहे हे इतक्या सोप्या तऱ्हेने त्यांना संपुष्टात येता येणार नाही. आपण कालचं जर का घटनाक्रम पाहिलं तर काल खूप मोठ्या मोठ्या घडामोडी झाल्या. नंबर 1 होतं ट्रम्प यांचं वक्तव्य ट्विटवरती की मी एक पूर्ण संस्कृती संपवणार आहे, मला हे करायचं नाहीये पण मला करावं लागेल, कारण जर का इराणनी आमचं नाही ऐकलं तर. आणि त्यांनी म्हटलं होतं की आजची रात्र वैराची रात्र आहे, कयामत की रात होगी, आणि उद्या 4 तासामध्ये सकाळी 5:30च्या नंतर आपले भारतीय 5:30 आणि ईस्टर्न टाइम 8 o'clock. त्याच्यामुळे पूर्ण जगाचं लक्ष त्यांच्याकडे होतं. काल पण मी वक्तव्य केलं होतं की ह्याची डेट, ह्याचा टाइम वाढेल, कारण दोघांनाही हे शक्य नाही. 7000 वर्ष जुनी संस्कृती वर्सेस 250 वर्ष जुनी संस्कृती संपुष्टात येऊ शकत नाही. नंबर 2, काल इस्रायलने म्हटलं होतं की आम्ही जितके इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत रेल्वेचे ह्यांच्यावरती आम्ही हल्ला करू. नंबर 3, पाकिस्तानने म्हटलं होतं की आमचं वाटाघाटी क्रिटिकल स्टेजला पोहोचले आहेत, लवकरात लवकर काही ना काही होण्याची अपेक्षा आहे. तिकडे इस्रायलने म्हटलं होतं की आम्ही लेबनॉनला संपवू, आम्ही कसं पुष्टात आणतो आपण ते पाहू. आणि सगळ्यात मोठी गोष्ट हॉर्मुझ कसा उघडेल हे सगळ्यांच्याकडे लक्ष होतं. आणि जवळजवळ 1 तास आधी हे ब्रेक थ्रू झालं आणि डेडलाईन पुढे गेली. आपण पाहिलं होतं, तुम्ही बोलल्या होत्या की 10 पॉइंट प्रोग्राम आहे, ह्याच्यातले जे 4 मेन पॉइंट आपण पाहिले, कारण आपण पाहतो जेव्हा सुरुवातीला बोलचाल झाली होती अमेरिकेने 15 पॉइंट दिले होते, इराणनी 7 पॉइंट दिले होते. आणि जनरली जेव्हा वाटाघाटी सुरू व्हायच्या आधी जितके पॉइंट्स आणि अजेंडा दिला जातो हे असे पॉइंट असतात, दोन्ही देशांना माहिती असतं की ह्या सगळ्या पॉइंट्सवरती अग्रीमेंट नाही होऊ शकत, कारण काही काही पॉइंट्स इतके भयंकर असतात की कोणीही ऍक्सेप्ट करणार नाही, पण ते बार्गेनिंग टेबलवरती बोलायला म्हणून ते दिले जातात. तर ज्या 4 मुख्य पॉइंट त्यांनी दिलेत इराणनी, एक तर आहे कम्प्लीट सीजर ऑफ वॉर फायटिंग इन दॅट एरिया, म्हणजे पूर्ण युद्ध थांबलं पाहिजे. इराण पहिल्या दिवसापासून म्हणत होतं की आम्ही सीज फायरला तयार नाहीये. 45 डेजचा प्लॅन पण दिला होता, ते त्यांनी फेटाळून लावला होता. त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला सीज फायर नकोय, आम्हाला कम्प्लीट स्टॉपेज हवंय. नंबर 2, त्यांनी म्हटलं होतं की कम्प्लीट सँक्शन जितके आहेत, निर्बंध आमच्यावरती आहेत, ते सुटले पाहिजेत. आणि नंबर 3 होतं की हॉर्मुझचं कंट्रोल आणि ओपनिंग आमच्यावर डिपेंड करेल की आम्ही कसं करतोय. आणि सर्वात मोठं होतं की आम्हाला फंड्स लागतील पूर्ण रिकन्स्ट्रक्शन करायला, जे तुम्ही तबाही केली आहे. बाकी जे पॉइंट्स असतात की पूर्ण बेसेस रिकामे करा, तुमचं सैन्य इथं नसेल, हे त्यांनाही माहिती आहे की हे खूप दूरगामी आहे आणि हे होणं शक्य नाही. पण पूर्ण जगासाठी ही एक खूप पॉझिटिव्ह आणि सकारात्मक बातमी आहे की हे युद्ध ज्या दिशेने चाललं होतं ह्याच्यामध्ये एक पॉज आला आहे. आणि इराणनी आणि अमेरिकेने प्लस इस्रायलचं अजून काहीही रिॲक्शन आलेली नाहीये, पण असं बोललं जातं की इराणनी आणि अमेरिकेने जे मेजर प्लेयर्स आहेत त्यांनी ऍक्सेप्ट केलं आहे की आपण 15 दिवसासाठी सीज फायर करू आणि वाटाघाटी करू, आणि जुम्मे की रात को सुरू होईल 10 तारखेला शुक्रवारी इस्लामाबादमध्ये. आणि पाकिस्तानची याच्यामध्ये खूप मोठी भूमिका आहे. सर, इराण काय किंवा अमेरिका काय, दोघांकडूनही दावे केले जात आहेत की ही युद्धबंदी आमचा विजय आहे. तुमच्या नजरेतून पाहायचं झालं किंवा त्रयस्थाच्या नजरेतून पाहायचं झालं तर कोणाचा हा विजय आहे, आणि हा पॉलिटिकल विजय आहे की डिप्लोमॅटिक विजय आहे? जर का आपण कम्पेअर केलं की कोणाचा विजय आहे, जसं तुम्ही प्रश्न विचारला आहे, 100% हा विजय इराणचा आहे. कारण इराणचं जे एक्सपेक्टेशन होतं की इराण विदिन अ फॉर्टनाईट किंवा 10 दिवसामध्ये आपले घुटण्यावरती येईल, आपल्या पायावरती उभं राहील आणि सांगेल की मला संपवा, मला शक्य नाही. पण ह्याचं एक्झॅक्टली उलट झालं. आणि हे का झालं? इराणनी आपले धडे खूप शिकले आहेत आणि त्यांना मागच्या 50 वर्ष ते तयारी करतायत ह्याच वॉर गेमिंगची, की जर का अमेरिकेने आपल्यावरती हल्ला केला तर आपल्याला काय काय करायला पाहिजे. सर्वात मोठी गोष्ट त्यांनी केली होती की त्यांनी डिसेंट्रलायझेशन केलं होतं.
त्यांचं लेवल ऑफ कमांड अँड कंट्रोल त्यांनी आपल्या डिस्ट्रिक्ट लेवलवरती पाठवलं होतं. म्हणजे 31 डिस्ट्रिक्ट आणि प्रॉव्हिन्सवरती त्यांनी फ्री हँड दिलाय लोकांना आपलं वेपन्स वापरायला, आपलं डिसिजन घ्यायला आणि आपला ऍक्टिव्हिटी करायला. आणि जे एक्सपेक्टेशन होतं युएसचं ते कम्प्लिटली शॅटर झालंय. पुष्कळ सारे मिथ्स या लढाईमध्ये शॅटर झाले आहेत. सर्वात मोठी मिथ होती की अमेरिका खूप स्ट्रॉंग आहे. दॅट मिथ इज कम्प्लिटली शॅटर्ड. दुसरं मिथ होतं की इराण खुमखुमत देश आहे, ह्याच्यामध्ये तेवढा जोर नाही जेवढा तोंडामध्ये आहे. हे कम्प्लिटली खोटं ठरलेलं आहे. आणि आपण पाहिलंय की इराणने ज्या प्रकारे स्वतःला उभं केलं आहे आणि आपल्याला दर्शवलं आहे, हे जाहीर करतं की ही विक्ट्री कम्प्लिटली इराणची आहे. आणि जोपर्यंत इराणला ऑनरेबल एक्झिट मिळत नाही तोपर्यंत ही लढाई पूर्णपणे शांत होणार नाही. आणि अमेरिकेला गत्यंतर नव्हतं. धमकी कितीही देऊ शकतात ते लोक, पण त्यांचा जो खर्च होत होता आणि त्यांची पूर्ण देशामध्ये हाहाकार होता आणि त्याची इकॉनॉमी कोलमडत होती. त्यामुळे दोघांसाठी हा एस्केप रूट होता, बट विक्ट्री टू इराण. सर, इराणकडून ज्या अटी या सगळ्यामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत किंवा जे दावे आपण काही वेळापूर्वी पाहिले, ते चर्चेच्या टेबलवरती अमेरिका कितपत एक्सेप्ट करू शकते? कारण का त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे युरेनियम प्रोग्रामचा, आणि तो पुढे तसाच चालू ठेवावा असं इराणनं म्हटलेलं आहे, किंवा इराणला अमेरिकेनं नुकसान भरपाई द्यावी. आता तुम्ही अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबद्दल सुद्धा भाष्य केलं. या सगळ्या अटी टेबलवर, चर्चेच्या टेबलवरती कितपत ग्राह्य धरल्या जाऊ शकतात? जेव्हा चर्चे टेबलावरती वाटाघाटी होतात तेव्हा जे अजेंडा दिला जातो तो नेहमीच असे अजेंडा असतात की त्याच्यातले काही ना काही अजेंडे कधीच ऍक्सेप्ट होणार नाही दोन्ही देशांकडनं. हे दोघांनाही माहिती असतं. पण बार्गेनिंग टेबलवरती बसल्यानंतर बार्गेन करायला, वाटाघाटी करायला काही ना काही लिव्हरेज लागतं. म्हणून अशा पॉईंट्स दिले जातात ज्याच्यामध्ये अल्टिमेटली म्हटलं जातं की आम्ही दोघांनीही क्लाइम डाऊन केलंय आणि आम्ही म्हटलंय की आता आम्ही ह्या पॉईंटवरती एक्सेप्शन झालंय, या पॉईंटवरती कन्व्हर्जन झालंय आणि आम्ही पुढे जाऊ. तुम्ही बोलले न्यूक्लिअर वेपन सिस्टम बद्दल. मी थोडा टाइम मध्ये मागे जाऊ इच्छितो. जेव्हा 25 जून म्हणजे जेव्हा मिडनाईट हॅमर स्ट्राईक केलं होतं अमेरिकेने आणि तेव्हा इस्रायलनी आपल्या ऑपरेशनचं नाव दिलं होतं रायझिंग लायन. आता नावं आहेत एपिक फ्युरी आणि रोर ऑफ लायन. तेव्हा अशी स्थिती निर्माण झाली होती की त्या दिवशी किंवा त्याच्या 2 दिवसानंतर वाटाघाटीवरती MOU साईन होणार होता, ज्याच्यामध्ये इराणनी म्हटलं होतं की आम्ही आमचा न्यूक्लिअर प्रोग्राम पुढे घेऊन जाऊ इच्छित नाही. आम्ही युरेनियम एनरिचमेंट 60% पर्यंत करू, जे की सिव्हिलियन यूजसाठी आहे. क्रिटिकल युरेनियम एनरिचमेंट न्यूक्लिअर वेपनसाठी जे लागतं ते आम्ही करणार नाही आहे. त्यांनी एवढंही म्हटलं होतं की आम्ही स्टॉक फाईल्स ठेवणार नाही आहे. त्यांनी हे म्हटलं होतं की इंटरनॅशनल अटॉमिक एनर्जी एजन्सीला आम्ही परमिशन देतोय, ते कधी पण येऊन आमच्या एजन्सीचं किंवा आपल्या न्यूक्लिअर प्रोग्रामचं इन्स्पेक्शन करू शकतात. त्यांनी म्हटलं होतं फक्त बॅलिस्टिक मिसाईल प्रोग्रामला आम्ही थांबणार नाही, आम्हाला आमचं ते हक्क आहे तो आम्ही पूर्ण करू. हे कम्प्लीट ऑलमोस्ट एक्सेप्ट झालं होतं. आज इराण म्हणतंय की आम्ही आमचं न्यूक्लिअर वेपन प्रोग्राम पुढे सरकवू. पॉसिबली त्यांना हे एक बार्गेनिंग टूल आहे आणि ते क्लाइम डाऊन करतील जेव्हा वाटाघाटी होतील आणि अल्टिमेटली फुल टाइम सीज फायर आणि युद्ध थांबेल तेव्हा हे पॉइंट्स एक्सेप्ट होतील. अमेरिकाही आपले पॉइंट्स कमी करेल, इराणही आपले पॉइंट कमी करेल आणि कन्व्हर्जन्स होईल, तेव्हा शांती होईल. सर, या सगळ्या सिनारिओमध्ये जर आपण आशियाई देशांचा विचार केला तर आशियाई देश ठोस कोणतीच भूमिका घेत नव्हते किंवा कोणत्याही देशाला पाठिंबा देत नव्हते. पण पाकिस्तानची या सगळ्यामध्ये जो काही सहभाग आपण पाहतोय, म्हणजे या आधी सुद्धा पाकिस्तानमध्ये इराण आणि अमेरिकेची चर्चा होईल असं बोललं जात होतं आणि आता पुन्हा एकदा इस्लामाबादमध्ये ही चर्चा होईल असं सांगितलं जात आहे. पाकिस्तान या सगळ्या युद्धामध्ये एवढा सक्रियपणे इंटरेस्ट घेताना का दिसतोय आणि चर्चा इस्लामाबादमध्ये होण्यामुळे पाकिस्तानचं महत्व वाढणार आहे का? जरूर. आपण पाहतो जेव्हा एक सुपर पॉवर लढाईमध्ये जातात ती लढाई लंबी चालते. फॉर एक्झाम्पल आपण पाहतो युक्रेन रशिया 24 फेब्रुवारी 2022 पासून ते युद्ध सुरू आहे. ह्यामध्ये अमेरिका असल्यामुळे बाकी सुपर पॉवर्स इंटरफिअर करत नाहीत. आपण पाहिलं चायना आणि रशिया तटस्थ होते, इंटेलिजन्स इनपुट देत होते, वेपन्स ॲडवायझरी देत होते, फंड्स देत होते, आर्म्स ॲम्युनिशन देत होते.
पण त्यांनी डायरेक्टली कधी इंटरव्हेन्शन नाही केलं. तर इनिशिएटिव्ह कोण घेईल? 2 देश होते जे इनिशिएटिव्ह घेऊ शकत होते, भारत आणि पाकिस्तान, ज्यांचे संबंध अमेरिकेशी पण चांगले आहेत, ज्यांचे संबंध इस्रायलशी पण चांगले आहेत. पाकिस्तानचे संबंध इस्रायलशी चांगले नाही आहेत, पण भारताचे तिन्ही देशांमध्ये जे इन्व्हॉल्ड आहेत त्यांच्याशी संबंध चांगले होते. पण भारताची कूटनीतीप्रमाणे जो की एक मास्टर स्ट्रोक होता, भारताने ठरवलं होतं वेट अँड वॉच. तर नेक्स्ट बेस्ट कोण होतं? पाकिस्तान. आणि अशा वेळा जेव्हा सुपर पॉवर्स इन्व्हॉल्ड असतात, ते पण एक एस्केप रूट पाहतात की कशा आपल्याला याच्यातनं बाहेर पडता येईल, कारण अंगाशी आलेलं असतं. आणि पाकिस्तानच्या बरोबर इजिप्त, तुर्की आणि काही पर्सेंटेजमध्ये सौदी अरेबियाने पण ह्याच्यामध्ये भाग घेतला होता. कारण जितके मिडल ईस्ट किंवा आखाती देश आहेत, सगळ्यांचं भरपूर नुकसान होत होतं. आणि आपण पाहतोय की जे 10 पॉईंट क्लॉजेस दिले आहेत, पॉईंट प्रोग्राम दिला आहे, त्याच्यामध्ये हे पण लिहिलं आहे की अमेरिकन बेसिस कम्प्लिटली इथून रिमूव्ह झाले पाहिजे, नाहीतर ह्यांचा आम्ही पूर्ण नाश करू. आणि जेव्हा धमकी दिली होती ट्रम्पने की मी एक सिव्हिलायझेशन संपवेल, तेव्हा इराणनी म्हटलं होतं की पूर्ण आखाती देश आणि सौदी अरेबिया, वी विल लीड इट टू डार्कनेस, म्हणजे पूर्ण हाहाकार होईल आणि हे कम्प्लीट देश नष्ट होतील जर का तुम्ही आम्हाला नष्ट केलं तर. तर हे असं सगळं असताना आपण पाकिस्तानला